बोलून दे त्यांना. बरं, त्यांना आतमध्ये तुम्ही का येऊ देत नाही मला सांगा सर कारण सांगा. त्यांच्याकडे लहान मुले की नाही, त्यांचं काहीतरी विद्यापीठात काम असेल, ते काय फिरायला आलेले नाहीत, नाही मजा म्हणून आलेले नाही, मग तुम्हाला त्यांना रोखण्याचा कोणी आदेश दिलाय? नाही सर, घ्या त्यांना आतमध्ये. इन्फॉर्मेशन घेऊन आम्ही सोडून देऊ. तसं नाही, तसं नाही, तुम्ही ते टाळा उघडा. हे विद्यापीठाला असा दिवसा ढवळ्या टाळा लावणं योग्य नाहीये. तुम्ही उघडा. कोणी तुम्हाला फोन केला? कोणी फोन केला तुम्हाला? लावा त्यांना फोन. हा, अरे हे काय अतिरेक जाऊ, तुम्ही नाद घेत नाही. लावा सुरक्षा अधिकाऱ्यांना फोन. हे विद्यार्थ्यांना तुम्ही बाहेर ठेवलंय, हे टाळा लावलेला आहे. विद्यापीठ मुंबई विद्यापीठ त्यासाठी लावा लावा. अहो हे विद्यार्थी आहे. हे बघा विद्यार्थ्यांनी सोबत जे दोघे जण होते ना, हे बघा साहेब ऐका, तुम्ही फोन लावा. मला परमिशन घेण्याचा हे गरजच नाहीये. अपॉइंटमेंट पण नाही पाहिजे. अपॉइंटमेंट पण नाही पाहिजे मला. कशाला अपॉइंटमेंट पाहिजे? मला अपॉइंटमेंट पाहिजे का? साहब तुम नाम नहीं बता रहे हो यार, तुम इतना डर रहे हो, चोरी कर रहे हो क्या तुम? नहीं ना, कैमरे पे नाम बताने के लिए इतना क्यों डर रहे हो? त्यांच्याशी म्हणून काय उपयोग नाही. मित्रांनो, आता मी मुंबई विद्यापीठामध्ये आहे. हे काय एक वकील मॅडम आहेत, त्यांच्या लहान मुलासकट ते आल्यात. काहीतरी त्यांचं विद्यापीठामध्ये काम आहे. सुरक्षा रक्षकांनी बघा असा टाळा लावलेला आहे. अरे विद्यार्थ्यांना तुम्ही काय अशा अतिरेक्यासारखी वागणूक देता का? व्हॉट इज दिस? हे बघा हे सगळे विद्यार्थी येतात. कशासाठी ना थांबवले? उघडा तुम्ही. अहो हे विद्यार्थ्यांना कोणाच्या आदेशाने लॉक लावले तुम्ही? बोलो त्यांना, कोण आहे तुमची सुरक्षा अधिकारी? किसने आपको बोला ये करने के लिए? सर नाम पता है कि नहीं? बोलो बोलो. आप अपने मन से कर रहे हो? किसने बोला है? आपको ऑफिसर का नाम नहीं पता है? सर आपको ऑफिसर का नाम नहीं पता है? आपको जिसने बोला आप उसका नाम नहीं बता सकते हो? न्यूज मध्ये जाणार आहे. बोला ना सर, इतना डर क्यों? अब तो चोरी की है, करंडे ने बोला है, कोण आहे तुमचे सुरक्षा अधिकारी? कोण आहे? करने ने बोला है, किसने आपको आदेश थांबा. ओ थांबा, ओ थांबा. अहो ही महिला वकील आहे, मुलासकट आली. तिला अडवण्यात काय अर्थ आहे? ते विद्यार्थी का बाहेर उभे आहेत? विद्यापीठाला दिवस अडवण्याचं टाळा लावण्यात काय अर्थ आहे साहेब? मला सांगा. हे काय अतिरेक आहेत का साहेब? येऊ दे ना. त्यांचे काय कुलगुरूवर भांडण असेल करू देत ना. त्यांचे न्यायासाठी येणार ना. त्यांचे काय ऍडमिशनचे विषय असतील, फीचे विषय असतील, मार्काचे विषय असतील, पुनर्परीक्षा, पुनर्मूल्यांकन, असं तुम्ही त्यांना रोखू शकत नाही ना साहेब. बघा ना तुम्ही, ह्या टाळा लावणं हे काय पर्याय आहे का? हा पर्याय असू शकत. उघडा जरा तो टाळा. हा टाळा उघडा तुम्ही. हे काय अतिरेकी नाहीयेत. नाही तर मी पोलिसांना बोलवेल. मीच पोलिसांना बोलवेल. मग असं नाही ना. तुम्ही लहान मुले त्या महिलेकडे, हे एवढे विद्यार्थी बाहेर उभे आहेत. ही खासगी जागा नाही ना, ही शासनाची इमारत आहे. मुंबई विद्यापीठ येते. उघडा तुम्ही. हे तर कुलगुरूंना फोन लावायचा मी. कुलगुरूंना उघडा. हे विद्यार्थी घ्या आतमध्ये. कोणाला फोन लावायचं मला? तुम्ही गेट का उघडत नाहीये मला सांगा ना. बसावे. हा, का उघडणार नाही गेट सांगा मला. कोणाचा आदेश पाहिजे तुम्हाला? तुम्हाला कोणाचा आदेश पाहिजे? लंच ब्रेक मध्ये विद्यापीठात विद्यार्थ्यांनी येऊ नये असा नियम आहे का? मला सांगा. बसावे. नाही, लांबून घ्या. मला सांगा बरं का, तुम्ही मुंबई विद्यापीठाचे मुख्य सुरक्षा रक्षक आहात बरोबर? 1.5 ते 2 हा लंच ब्रेक आहे, शासनाचा जे आहे मला मान्य आहे. त्या लंच ब्रेक मध्ये विद्यार्थ्यांनी विद्यापीठात येऊ नये असा काही आदेश आहे का तुमच्याकडे साहेब? हे काय अतिरेक आहे? अहो कर्मचारी नसू देत, त्यांना येऊन तिथे बसू देत ना. आतलं कॅम्पस पण बघण्यासारखं आहे, बघू देत ना. कधी बघणार ते बाग विद्यापीठातली? एवढी चांगली ब्रिटिशांनी इमारत बांधून ठेवली, बघू देत ना त्यांना. काढू दे 2-4 सेल्फी, काढू दे ना 2-4 रील. विद्यापीठाची बदनामी होणार आहे का त्याच्यात? काय विद्यापीठाची डिग्री ते घेत आहेत, विद्यापीठात शिकणारे विद्यार्थी आहेत. तुम्ही त्यांना लंच ब्रेक मध्ये टाळा लावायचा काही आवश्यक नाही साहेब. काढा, उघडा तुम्ही तो टाळा. त्यांना बसू देत आतमध्ये. कुठं बसायचे? उन्हाळ्याचे दिवस आहेत. उघडा तुम्ही. नाही, अधिकाऱ्यांनी जेवू नये असं कोणी सांगितलं तुम्हाला? जेवा ना तुम्ही. पण तुम्ही जेवसपर्यंत अधिकारी विद्यार्थ्यांनी उन्हात उभं राहावं, गेटच्या बाहेर उभं राहावं, हे योग्य नाही. तुम्ही उघडताय का मी पोलीस बोलू? कायदा सोयीचा प्रश्न. आणा चावी, आणा चावी द्या. नाही, मी स्वतः पोलीस बोलवेन. कारण तुम्ही कायदा सोयीचा प्रश्न तयार करताय. द्या चावी द्या. उघडा तुम्ही. कारणच नाही ना. मी कुलगुरूंना सांगतो ना, कुलगुरू आहेत की मगाशी भेटून आलोय मी. असं नाही योग्य. हा, 112ला कॉल करा. बोला, पोलीसच बोला. तुम्ही सगळ्या विद्यार्थ्यांनी 112ला कॉल करा. कायदा सोयीचा प्रश्न तयार होते. आहे का सगळ्या कायदा सोयीचा प्रश्न? उघडा उघडा तुम्ही. तुम्ही आता थांबू नका. बसा. उघडा तुम्ही. तुम्ही उघडा ते. हे उघडा ते.
असले कुठल्या आदेशने स्वतःचे नियम इम्प्लिमेंट करू नका इथे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न असेल तर त्यांना तुम्ही असं बोलवा तुम्ही. प्रश्न वसायला तयार करताय, काय तुम्ही असं shooting करू नका. करताय? सगळे इथे शूटिंग मागवतो सारखे. या मुलांना आतमध्ये विद्यार्थ्यांना तुम्ही बाहेर अडवून ठेवले आणि त्यांच्याशी वाद घालताय का? या. सामाजिक नैतिक जबाबदारी नाही का आपली? अरे वा, तुम्ही बुके घेऊन आला इकडे या. द्या नंतर तुम्ही ह्यांना द्या, वसावा यांना द्या, आणि उघडलाय लोकांचा. चला या. असं ही शिकण्यासाठी आलेली मुलं आहेत, हे काही अतिरेक आहेत का तुम्ही त्यांना रोखून धरणार? असं नाही ना.